नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो कुटुम्बम्। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविदो नूनं मनं मा कृताः। श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालवे तान् वन्दे धेनुकाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। स्वस्तिस्तु असेट सन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपुटतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य संध्यावंदन विषये विवरणारंभे सति किंचित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। कालच्या दिवशी संध्यावंदन काय, संध्या म्हणजे कोण इत्यादी विषयांचा विवरण करीत संध्येच्या पूर्वी स्नान झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर द्वादश नाम का लावावा आणि कोणत्या नामाने लावावा इथपर्यंत आम्ही विचार केला होता। प्रत्येक विधानाच्या मागे एक आधिभौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही उद्देश आहेत। आधिभौतिक उद्देश आमच्या शरीराच्या सर्व इंद्रियांना जागृत करण्यासाठी प्रमुख रूपाने आमचे बेंबीच्या समोर सभोवती असलेले अनेक नाड्यांना इडा पिंगला इत्यादी मुख्य नाडींना आणि तसेच लिव्हर किडनी हार्ट या सर्वांना कार्योन्मुख जागृत
करण्यासाठी हा द्वादश नाम लावला जातो. त्याच्या जोडी केशव, नारायण, माधव, दामोदरपर्यंत शुक्ल पक्षामध्ये, संकर्षणपासून श्रीकृष्णपर्यंत कृष्ण पक्षामध्ये नामस्मरण करीत ते नाम लावलं पाहिजे. त्याच्यासाठी गोपीचंदन नावाची मृत्तिका वापरली जाते, जे शरीराच्या चर्मामध्ये स्टिम्युलेशन आणून तिथे असलेल्या ज्ञानेंद्रियांचा अथवा आमच्या शरीराच्या चैतन्य अभिव्यक्त करतात, जागृत करतात. इथपर्यंत आम्ही काल आलो होतो. तसं म्हणजे या एक विषयावर 2-4 दिवस बोलण्यासाठी इतका विस्तार विषय आहे, पण विस्तार झाला तर सर्व विसरून जातो. म्हणून जास्त विस्तार करत नाही, जितकं आम्ही अनुसंधान करू शकतो. त्याच्यानंतर पहिला काम नाम लावल्यानंतर वैष्णवांच्या मध्ये, विष्णू भक्तांच्या मध्ये मुद्रा लावण्याची पद्धती आहे. कशाला म्हणजे आम्ही विष्णू भक्त आहोत. जसे आज स्कूलमध्ये, प्रत्येक स्कूलमध्ये युनिफॉर्म असतो. हा युनिफॉर्म म्हणजे मी ह्या शाळेचा मुलगा, हा युनिफॉर्म म्हणजे ह्या शाळेचा मुलगा. अनेक शाळा एकत्र झाल्यानंतर तरी सुद्धा आम्ही आमच्या मुलांना ओळखू शकतो की हे आमची मुले आहेत. असे विष्णू भक्तांच्या परस्पर ओळख होण्यासाठी एक उद्देश, हे सामान्य उद्देश आहे. दुसरे, आम्ही विष्णू भक्त आहोत म्हणून विष्णूचे चिन्ह आम्ही लावतो. आम्ही लावलेल्या चिन्हांमुळे आम्हाला प्रत्येक क्षणी, प्रत्येक कामामध्ये दुसऱ्यांना दुसरे काय म्हणतात ते महत्त्वाचे नाही, तो आम्हाला अनुसंधान आला पाहिजे. आम्ही विष्णू भक्त आहोत. त्यासाठी शंख, चक्र, गदा आणि पद्म, नारायण मुद्रा, 5 मुद्रा लावल्या जातात. सर्व मिळून वेगळ्या वेगळ्या जगात 5 मुद्रा मी जे लावतो ते टोटल 92 होतात. 92. जसं म्हणजे चक्रमुद्रा इथे 3, इथे 3, इथे 3, असे सर्व मिळून 21-22 जागेत चक्रमुद्रा असते. त्यानंतर शंखमुद्रा, त्यानंतर गदामुद्रा, पद्ममुद्रा आणि सर्वत्र नारायण मुद्रा. हे म्हणून 92 किंवा 92 वेळा आम्ही याचा मुद्रा शरीराला लावतो. आणि आजकाल जेव्हा ॲक्युप्रेशर थेरी आलेली आहे, ॲक्युप्रेशर थेरी म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागात दाबतात आणि ते काही सूक्ष्म त्याच्यात पेनसारखा काय असतो त्याच्यात दाबतात. म्हणजे तिकडच्या जे काय टॉक्सिन आहे बाहेर काढायचं आणि तिकडचं रक्ताभिसरण योग्य रीतीने चालण्यासाठी करण्यात असतं. ते ॲक्युप्रेशर म्हणजे जे सेंटर सांगितलेले आहे आणि मुद्रा लावण्यासाठी जे विधान आहेत ते सेंटर्स सेम आहे. आत्ता ॲक्युप्रेशर आलं चीनला जाऊन, चीनकडून वाया मुंबई इंडियाला आलं. आम्हाला वाया आलेला जास्त आवडतो. आमचे स्वतःचं असलेलं मी आम्हाला वाटत नाही, त्याला नाव देत नाही. मुद्रा ह्या संपूर्ण शरीराचं चैतन्य अभिव्यक्त करण्यासाठी आणि तितक्या मुद्रा कशाला, कोणत्या उद्देशाने, तर विस्तार विचार आहे. मी इथे ते घेत नाही. अर्थात पंचमुद्रा लावून घेणं. आम्ही विष्णू भक्त आहोत हे आमच्या मनाला वारंवार स्मरण करण्यासाठी किंवा
उपासनेसाठी उपयोग पडतो म्हणून मुद्रा लावून घ्यायची असते. आणि भौतिक लाभ आहे की ॲक्युप्रेशर, मुद्रा लावणं म्हणजे असं नाही, असं दाबलं पाहिजे. असं ते ॲक्शन करायचा नसतो, तो ते मुद्रा त्या जागेत दाबला पाहिजे. आणि मुद्रा सर्वसामान्यतः की 2 ते 4 सेंटीमीटरपर्यंत असू शकतो. 2 किंवा 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर आजकाल भेटत नाही, 2-2.5 सेंटीमीटरचे भेटतात, चालेल. आणि ते सुद्धा तांबेचा किंवा पितळचे असतो, जे जास्त हीट कंडक्टर आहे. ते एकातून एक मागे त्याचा एक विशिष्ट संबंध आहे. पण म्हणून मी मुद्रेचा याचा विस्तार इथे घेत नाही. मुद्रेच्या नंतर तुम्हाला एक चित्र दाखवेन, कुठे मुद्रा लावलेल्या आहेत, ते चित्रामधून तुम्ही समजून घेऊ शकाल. आहे माझ्या लायब्ररीमध्ये तो चित्र आहे. आणि त्याच्यानंतर पळीत पाणी घेऊन लोटामध्ये एक पाणी आचमनासाठी आणि एक दुसऱ्या कामासाठी, म्हणजे दुसरे विधीसाठी, तिसरा अर्घ्यासाठी 3 पात्रामध्ये पाणी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एकाचमध्ये चालत नाही. कशाला म्हणजे जेव्हा ज्या पात्रातून आम्ही केशवाय नमः घेतो तो आमचा उष्ट झाला, त्या देवतांना आम्ही देऊ शकत नाही. आणि अर्घ्यासाठी वेगळं असे 3 पात्रामध्ये पाणी पाहिजे. आणि पळी पाहिजे, प्रत्येक वेगळी पळी असेल तर चांगलं, पण एकातून चालेल. आणि दुसरा पाणी सोडण्यासाठी ताबाण, हे अत्यंत आवश्यक आहे. अर्घ्यपात्र किंवा ताबाण अत्यंत आवश्यक आहे. आणि पळीचा उद्देश आहे देवपूजापूर्वी काही खायचं नाही. देवपूजापूर्वी पाणी सुद्धा पिऊ नये. चहा पोहे तो वेगळं चालतच नाही. देवपूजा संपून तीर्थ घेतल्यानंतरच आम्हाला खाण्याचा पिण्याचा अवकाश भेटतो, अनुमती भेटते शास्त्रातून. पण आता आचमनासाठी पाणी घेतलंच पाहिजे. नियम आहे पाणी पिऊ नये. हे कसं उलगडा कसं वेगळं केलं पाहिजे, शास्त्रात सांगितलेलं आहे. आमच्या हातामध्ये एक उडद ठेवून ते उडद त्या बुडण्यासाठी जितकं आहे त्याच्यातून कमी पाणी असेल तर ते शुद्धीकारक होतो. तो पाणी पिण्यासारखा नियम नाही. तो अधिकारासाठी केलेला ग्रहण आहे, म्हणून तो पाणी पिण्याचा नियमात येत नाही. म्हणून पळीचा उद्देश त्याच तितकाच मापाचाच पाणी हातात घातलं पाहिजे. लोटाने घातलं तर पूर्ण पाणी येतो, तेव्हा तो पारणसारखा होतो, पिण्यासारखा नियम असतो आणि नियम भंग होतो. आचमनासाठी पाणी जे घेतो किंवा दुसऱ्यासाठी ते हातात घेतो, तो एक उडद बुडण्या इतकंच राहायला पाहिजे, त्याच्यातून जास्त नाही. म्हणून पळीसुद्धा त्याच आकृतीची सर्वसामान्यतः भेटतात. थोडा भेटतात, पण बघून घातला पाहिजे. आचमन, आचमनाच्या पूर्वी एक पळीत पाणी घ्या आणि पळीतच पाणी घेऊन अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्याभ्यंतरम श्रुती, प्रोक्षण करून घेणं अत्यंत आवश्यक. क्योंकि कोणत्याही देवकार्याच्या पूर्वी आम्ही पवित्र झालं पाहिजे, शारीरिक रीतीने आणि मानसिक रीतीने. शारीरिक मानसिक
दोन्ही रीतीने आम्हाला पवित्र करून घेण्यासाठी हे श्लोक सर्वसामान्यता माहीत आहे. अपवित्र पवित्र व्हा. अपवित्र स्थितीत असो किंवा पवित्र स्थितीत असो, सर्वावस्थांगतोत्व, कोणत्याही अवस्थेत, झोपलेल्या अवस्थेत किंवा काही कुठे तर बाहेर बसलेल्या अवस्थेत, कुठे काही असो, शुद्ध होण्यासाठी, शुद्धीकरण होण्यासाठी पुंडरीकाक्षाचं नाव घेतलं तर, ज्याचे डोळे कमलासारखे आहेत तसे यस्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्य आभ्यंतरम शुद्धी. देवाचं नाव घेतल्याने देव आम्हाला बाह्य आणि आंतरिक दोन्ही शुद्धी देते. म्हणून प्रोक्षण करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला 4 वेळा पाणी प्यायचं आहे, 3 वेळा पाणी प्यायचं आहे आणि 1 वेळा पाणी सोडायचं आहे आणि 20 वेळा शरीराच्या भागात स्पर्श करायचा. कोणत्या संदर्भात कुठे स्पर्श केला पाहिजे हे सुद्धा शिकून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व म्हणून 24 नावं होतात. 24 नाव 3 वेळा पाणी पिऊन 1 वेळा पाणी सोडून 20 वेळा विविध अंगाचा काही स्पर्श केल्याने त्याला आचमन असे नाव येते. चमू स्वीकार म्हणून एक धातू आहे. चमू स्वीकार करणे असा एक धातू आहे. त्याला अदन असे म्हणतात. चमू अदने स्वीकार, त्या धातूपासून आचमन हा शब्द आलेला आहे. आ संपूर्ण रीतीने सभोवती, चमन स्वीकारणे अथवा उपस्पर्श. आचमन आणि उपस्पर्श दोन्ही जोडीने झाला पाहिजे. 3 नावाने पाणीचा स्वीकार, 4थ्या नावाने पाणीचा समर्पण, पुढल्या 20 नावाने वेगळे वेगळे अंगात वेगळे वेगळे भगवंताच्या नावाने स्पर्श करून घे. सर्वसामान्यतः लोकांचं असंच उडवायचं आहे. हे सर्व काय रिच्युअलिझम आहे, आचरण पेचरण आहे, व्रत वैकल्य आहे, सर्व अंधविश्वास आहे. तो सुरुवातीला पासून काल किंवा आजपासून मनात ठेवा. इथे प्रत्येक विधी आहे त्याला एक रिझन आहे, कारण आहे, उद्देश आहे, एक विशिष्ट फल आहे. उद्देश विना, फलाचा विना कोणत्याही अंधविश्वासांची विधी नाही. नाहीतर इतकं विधान कशाला? 24चा अर्थ आहे आमचा शरीर 24 तत्वाने निर्मित झालेला आहे. विज्ञानाच्या दृष्टीने 12 + 12 12x 12y, नंतर टोटल ते 23 सांगतात. एक काय आहे ते अजून माहीत नाही. आमचं शास्त्र सांगतो 24. 12x 12y मुळे आमच्या शरीराची निर्मिती होते. ते 24 कोणते? एक अव्यक्त तत्व ज्याची स्वामिनी महालक्ष्मी आहे. महालक्ष्मी जेवढी विष्णूचा सुद्धा आले. दुसरा महत्त्व
तिसरा अहंकार तत्व, चौथा मनस्तत्व, नंतर 5 पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत आणि त्याचे स्वभाव किंवा गुण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ते स्वीकारण्यासाठी असलेले 5 ज्ञानेंद्रिय, जिव्हा, श्रोत्रेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय, स्पर्शेंद्रिय. शरीराची क्रिया चालवण्यासाठी 5 कर्मेंद्रिय, ज्यांच्यामुळे शरीराचं काम चालतं. वाक, तोंड, पाणी, हात, पाद, पायू आणि उपस्थ, मल आणि मूत्र बाहेर काढण्यासाठी असलेले अवयव. हे 24 तत्वाने हा शरीर प्रमुख. शरीरात हजारो, लाखो, करोडो न्यूरॉन्स आहेत, सर्व आहेत, ते वेगळं. या शरीराची रचनासाठी प्रमुख पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, अव्यक्त तत्व, महत्तत्व, अहंकार तत्व, मनस्तत्व. अव्यक्त तत्वाचे महालक्ष्मी अभिमानी, महत्त्वाचे वायू आणि ब्रह्म त्याचे अभिमानी देवता ते तत्वाचं नियमन करतात. आणि अहंकार तत्वाच्या गरुड, शेष, रुद्र, शंकर. आणि मनस्तत्वाचे तो पार्वती, इंद्र, काम इत्यादी नंतरचे देवता. या सगळ्या देवतांच्या अनुग्रह मला पाहिजे. देवता म्हणजे एक अदृश्य शक्ती. देवता म्हणजे आमच्या शरीराचा नियमन करून संपूर्ण आम्हाला रोज सुखी ठेवण्याची जी शक्ती आहे त्यांना आम्ही देवता असे म्हणतो, देव असे म्हणतो. देव द्योतनात देवा. त्यांची तेजस शक्ती इतकी आहे ते कुठे तर असले तर सुद्धा आमच्यावर ते कंट्रोल करतात, आमच्या शरीरात कंट्रोल करतात. दुसरा दानात आम्हाला जे पाहिजे ते देतात. म्हणून त्यांना आम्ही देव असे म्हणतो. तुमचा देव कुठे आहे? तुमचा देव दिसतो कुठे? तुमचा देव दिसत नाही, काय नाही, कशाला मानू? अरे आमचा देव माझे आज वडील आहेत, त्यांच्यामुळे मला शरीर भेटलेलं आहे, माझे देव आहे. आई माझी देवता आहे, माझी तुळस देवता आहे, कशाला ऑक्सिजन देते. माझे आंब्याचं झाड माझी देवता आहे, कशाला सावली आणि फळ देते. अरे देव दिसत म्हणजे काय? सर्वत्र देतो तुम्हाला. एक वेळेच्या वेळे आता काहीतरी घेण्यासाठी गेले, एक 10 पैसे कमी पडतात, बाजूवाला देतो, तो सुद्धा आमच्यासाठी त्यावेळी देवताचा. जे काय आमचा उपकार करतो ते आमचे देवता. तसे जगात अदृश्य शक्ती आहेत, त्या शक्तीमुळे संपूर्ण जगाचा जे काय संचालन होत आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हे सर्व पूजा करतो, त्याचा लाभ आम्हाला होतो म्हणून.
अर्थात आचमन म्हणजे अंतःशुद्धी आणि बाह्यशुद्धी. योगदीपिका नावाच्या ग्रंथात लिहिलेले आहेत, आचामो अंतरंगानां स्नानरूपो निगद्यते. आम्ही बाह्य आंघोळ केला, आंतरिक इंद्रियांचा स्नान झाला पाहिजे. आचमन विधी ही अंतरंगांचा आंतरिक अंगांचा स्नानरूपातने तो ग्राह्य आहे. आचमनाचे विधी तंत्रशास्त्रामध्ये अनेक आहेत, वेगळे वेगळे नावाने आहेत. विशेष रूपाने कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी आमच्याकडे आणि उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः इत्यादी नावाने आचमन आहे. त्या नावाने त्या देव फक्त केशव केशव म्हणून जातो. केशव म्हणजे कोण? तो कसा आहे? आज ते 24 देवतांचे आम्ही एक सामान्य विवरण समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक समजा शंख, चक्र, गदा, पद्म हे 24 मूर्तीमध्ये कॉमन आहे, पण ते चेंज होत असतात. एका मूर्तीमध्ये उजव्या हातात चक्र आहे, दुसऱ्यामध्ये उजव्या हातात शंख आहे, तिसऱ्या मूर्तीत गदा येतो, चौथ्या मूर्तीत पद्म येतो. त्याच्यात चेंज होण्याचं विधान, त्यासाठी वेगळा अभ्यास केला पाहिजे. तंत्रशास्त्रामध्ये त्याचे विधान आहे. स्थूल रूपाने चिंतन करण्यासाठी ओम केशवाय नमः. केशव हा विष्णूचा रूप जो आहे, त्या रूपामध्ये उजव्या हातात शंख, डाव्या हातात चक्र, डावा हात खाली गदा, उजवा हात खाली पद्म. शंख, चक्र, गदा, पद्म हे केशवाचा लक्षण आहे. त्याला केशव असा नाव कसा पडला? केशवचं नाव काय आहे? आता काय आहे? हिरण्यगर्भः कप्रोक्ता. क म्हणजे ब्रह्मा, ईश म्हणजे शंकर, ईश शंकर एवच. सृष्ट्यादिना वर्तयते. भगवंत त्यांच्यामध्ये शक्ती देऊन त्यांना सृष्टी, संहार इत्यादी कार्यामध्ये प्रवृत्त करतो. हा विष्णू म्हणून त्याला नाव केशव असं पडलं. ब्रह्म आणि शंकरांना सृष्टी इत्यादी कार्यामध्ये प्रवृत्त करतो, म्हणून त्या देवाला केशव असा नाव पडलेला आहे. आणि हा केशव आमच्या शरीरातला अव्यक्त तत्वाचा अभिमानी आहे. म्हणून केशवाय नमः अव्यक्त तत्वाची जागृती. अव्यक्त तत्व म्हणजे जिथे सत्वगुण जास्त आहे, तमोगुण फार कमी आहे, रजोगुण दोघाहून जास्त आहे, तो नाही, तिन्ही गुणाचा अधिपती देवता अव्यक्त तत्व लक्ष्मी देवी. ती ह्या गुणातून संबंध त्याच्यामध्ये नाही. त्रिगुण रहित, अप्राकृत गुणसहित तो अव्यक्त तत्व आहे. आणि 12
आम्ही नाव लावताना इथे जे नाव लावतो केशवाय नमः, ललाटामध्ये हाळमध्ये जेव्हा आम्ही नाव लावतो त्यावेळी केशवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि हा केशव आमच्या शरीराची इडानाडीचा प्रेरक आहे. आणि या केशवाची प्रार्थना अशी आहे की दोष राशी दूर करा, आमचे दोष राशी दूर करा म्हणून केशवाची स्तुती केली पाहिजे. चांगलं काम करण्यासाठी पहिला एकदम साफसफाई झाली पाहिजे. आमचे सगळे दोष दूर करा म्हणून केशवाची प्रार्थना आहे. आणि नंतर हा केशव मार्गशीर्ष मासाचा अधिपती इत्यादी उपासना जे विस्तार आहे ते वेगळं. इतकं तरी आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आता नारायण, केशवाय नमः, नारायण. केशव स्वाहा सुद्धा बोलू शकता, नमः सुद्धा बोलू शकता. स्वाहा म्हणजे समर्पण, नमा म्हणजे पूर्ण समर्पण. नारायणाचं रूप असं आहे, पद्म. उजव्या हातावरती पद्म येतो, गदा, चक्र, शंख असा आला पाहिजे. उजव्या हातात पद्म, गदा, चक्र, शंख हे नारायणाचं रूप आहे. त्याला नारायण असं नाव कसं आलं? हा समुद्रामध्ये राहतो, समुद्रशाही विष्णू आहे नारायण. आपो नारा इति प्रोक्तात. पाण्याला नारा असा संस्कृतमध्ये शब्द आहे. आपो वै नरसू नवा. आणि पाणीच आमचा मनुष्यांचा प्रमुख तत्व आहे. 60 ते 70% पाणी शरीरामध्ये आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. डिहायड्रेशन झाला, मेला. अयनम तस्य प्राप्त होता. पाण्यामध्ये ज्याने आपलं घर करून घेतलेलं आहे त्याला नारायण असं म्हटलं जातं. हे सामान्य अर्थ. आपो नारा इति प्रोक्ता. आपो वै नरसूनवः. अयनम तस्यताः पूर्वं तेन नारायणः स्मृतः. आणि नारायणाचा दुसरा अर्थ आहे अर म्हणजे दोष. न अर म्हणजे दोषाचे विरुद्ध. दोषाचे विरुद्ध कोण आहे? विरोधी शब्द गुण. आजकाल लोकांना विरोधी शब्द याचं शिकवला जात ना, तो वेगळा. दोष विरुद्ध गुण अर्थात न अराह नाराह. नारायणाम अयनम. अनंत गुणाचा जो आश्रय आहे, अनंत गुणयुक्त जो आहे तो नारायण. त्याचा अनेक अर्थ आहेत, 1-2 अर्थ परत. हा नारायण आमच्या शरीरातल्या महत्त्वाच्या शुद्धीकरण करणारा, महत्त्वाचे अभिमानी आहे. आणि पोटाचा बिंबीचा वरती जो नाव लावतो त्यावेळी नारायणाचं नाव घ्यायचं. केशवाय नमः, नारायणाय नमः.
पिंगळा नाडीत वास करणारा आणि ह्याची प्रार्थना ज्ञानी लोकांनी अंत्यसमयी स्मरण तुझ्या नावाचा आम्हाला दे म्हणून प्रार्थना करायची. म्हणूनच मंदिराला गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर 1-2 मिनिट बसण्याची पद्धती आमच्याकडे आहे. ते कशासाठी बसलं पाहिजे म्हणजे देवाची प्रार्थना, देवाची प्रार्थना करायचं आहे की अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं अंत्यकाले तु स्मरणं देहि नारायण प्रभु. हे प्रार्थना करण्यासाठी आम्हाला मंदिरामध्ये 2 मिनिटं बसून नंतर निघायचं. अनायासेन मरण, बेडरिडन न होता बसल्या बसल्या आमचे प्राण गेलं पाहिजे. आणि जितक्या दिवस आम्ही जिवंत आहोत तितक्या दिवस कोणाच्या पुढे हात प्लीज काय तर द्या, आज काही नाही तर मागण्याचे संदर्भ यायचा नाही. विना दैन्येन जीवन आणि अंत्यकाली नारायण स्मरण, हे 3 देवाच्या पुढे आम्हाला मागाय. जेव्हा मंदिरात जातो कुठेही जातो हे 3 मागणी केली पाहिजे. म्हणून नारायण स्मरण, अंत्यकाली नारायण स्मरणाचं विधान शास्त्रात आहे. आत्ता नारायणानंतर आहे माधवाय. आता माधवाचा वर्णन आहे चक्र, शंख, पद्म, गदा. तंत्रसार संग्रह म्हणून मध्वाचार्याने एक ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये हे सगळं विवरण आहे. आणि हे सगळं विवरण तंत्रग्रंथामध्येच भेटतं. म्हणून माधव चक्र, शंख, पद्म, गदा आठवण ठेवतो. तर चक्र, शंख, पद्म, गदा आणि आमच्या शरीरात असलेल्या अहंकार तत्वाचा हा अभिमानी आहे, नियामक आहे. अभिमानी म्हणजे देवाला नियामकच म्हणा. आणि जेव्हा छातीवर नाव लावतो त्यावेळी माधवाय नमः असं नाव घ्यायचं आहे. आणि मध्य नाडी, सुषुम्ना नाडीचा हा स्वामी आहे. ईश नाडीचा हा स्वामी आहे. या माधवला प्रार्थना आहे, ज्ञानदेव द्या, यमाच्या पाशातून मुक्त करा. अर्थात नरकाला घेऊन जाऊ नका. ज्ञान मला द्या आणि यमाची बाधा अर्थात नरक आम्हाला प्राप्त होऊ नये अशी प्रार्थना माधवाच्या स्थळी करायचं आहे. आणि माधव नाव कसा आला? मा म्हणजे महालक्ष्मी, माया धवा, महालक्ष्मीचा स्वामी माधव, अथवा मधुन नामक दैत्याला नाश करणारा माधव.
तुम्ही दोघे हसते कशाला? तुमचा चौथा आहे, तुम्हाला चित्र पाहिजे तर चित्र दाखवा. माझ्याकडे चित्र सुद्धा आहे. हे केशवाचं चित्र आहे. शंख चक्र गदा पद्म. हे उजव्या हातीवरती आहे, हे डावा हातीवरती, हे डावा हाती खाली, उजवा हात खाली. हे नारायण आहे. हे माधव आहेत. चक्र शंख पद्म गदा. हे गोविंद आहेत. गदा पद्म शंख चक्र. आता गोविंद आहे ना. माधव गोविंद, गोविंदाला दाखवलं ना. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. गोविंद गदा पद्म शंख चक्र. गदा पद्म शंख चक्र. थोडा वर. हां बरोबर. त्याला गोविंद नाव कसं आलं? गो म्हणजे सगळे वेद. विद जाणला जातो. ज्या व्यक्तीला वेदाच्या मार्फत सर्वप्रथम साहित्य वेद साहित्य, त्या वेदाच्या मार्फत आम्ही ज्याला यथाशक्ती जाणून घेऊ शकतो तो गोविंद. अथवा गो भूमी, भूमीचं रक्षण करणारा वराहरूपी परमात्मा. अथवा गो म्हणजे गाय, गाय पालन करणारा श्रीकृष्ण. म्हणून त्याला गोविंद असं नाव आलं. आणि हा गोविंद शुक्ल पक्षामध्ये कंठ इथे नाव लावताना 1 2 3 4 नाव लावताना ह्याचं स्मरण केलं पाहिजे. शंखिनी हा नाडीचा नियामक आहे. शंखिनी नावाचा नाडीचा हा नियामक आहे. आणि गोविंदाची प्रार्थना करीत असताना गोविंदाला प्रार्थना आहे, संसारात मी अत्यंत पीडित झालेला आहे, भवबंधनातून मला दूर कर. ही प्रार्थना गोविंदाच्या तिथे करायची आहे. त्यानंतर विष्णू.
पद्म शंख चक्र गदा. पद्म चक्र शंख गदा धारण करणारा हा गोविंद आहे. नाही, गोविंद विष्णू आहे. विष्णू. हा विष्णू आहे. त्याला विष्णू नाव कसं आलं? विशलरू व्याप्त. विशलरू म्हणून एक विष धातू आहे. त्या धातूचा अर्थ आहे व्याप्ती. सर्वत्र व्याप्त, देशतः व्याप्त. जगात जितका स्पेस आहे त्या संपूर्ण स्पेसमध्ये हा व्याप्त आहे. कालतः व्याप्त. जेव्हापासून काल सुरू झाला, अनादि आहे, आम्हाला माहीत नाही, अनंत कालापर्यंत तो व्याप्त आहे. देशतः कालतः गुणतः अनंत गुणाने युक्त आहे. देशतः कालतः गुणतः तो सर्वत्र व्याप्त आहे, म्हणून त्याचा विष्णू असं नाव आलं. विशुल्र व्याप्तो, आणि तो आमच्यावर अनुग्रह करणारा आहे, म्हणून त्याला विष्णू असं नाव आहे. आणि हा विष्णू पोटाचा उजवा बाजू नाव लावताना विष्णवे नमः हे नाव लावताना त्याचं स्मरण केलं पाहिजे. गांधारी नावाचा नाडीचा हा नियम, त्या नाडीचं नियमन करतो. आणि हा विष्णूच्या इथे प्रवीत आम्हाला प्रार्थना आहे, सज्जनांचा संघ आम्हाला तुम्ही द्या. सज्जन संघ विष्णूच्या जवळ आम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर नाव आहे मधुसूदन. मधुसूदन, मधुसूदन शंख पद्म गदा आणि चक्र. शंख पद्म गदा चक्र. हे मधुसूदनाचा हा चित्र आहे. त्याला मधुसूदन असं नाव कसं आलं? मधु नामक दैत्य सृष्टीचा आधी, त्याचा सृष्टीचा प्रारंभी अनेक लोकांना तो त्रास देत होता. त्याला मारणारा व्यक्ती विष्णूच होता. प्रथम व्यक्ती तो हाच प्रथम व्यक्ती. म्हणून मधुनामक दैत्य संहार करता म्हणून हा मधुसूदन आहे. एका दृष्टीने ज्यांना डायबिटीसवर कंट्रोल करून घ्यायचं आहे, रोज 108 वेळा मधुसूदनाय नमः जप करा. आमचे शरीरातला मधु दूर करा. अर्थात शरीरातला शर्करा कंट्रोलमध्ये आहे. मधुसूदनाय नमः. आणि हा मधुसूदन शुक्ल पक्षामध्ये आम्ही उजवा स्तनावर आम्ही जे नाव लावतो त्यावेळी ह्याचं अक्षर घ्यायचं आहे, ह्याचं नाव घ्यायचं आहे.
आणि हा हस्तिनी नावाची नाडीचा नियामक आहे. हस्तिनी नावाचा हा नियामक आहे. आणि त्याच्याकडे प्रार्थना आहे, तुझी महिमा माझ्या हृदयामध्ये स्थिर राहो, अशी प्रार्थना मधुसूदनाला करायचा. म्हणजे एक आचमन करताना किती अनुसंधान असला पाहिजे. हे सर्व करीत संध्याला कमीत कमी 2 तास लागतात. नाहीतर रोज 1-2 नावाचा अनुसंधान करा. पुढे चला. वेळ नसेल तर आज केशवाचा, दुसरा विष्णूचा, पण माहीत असला पाहिजे कोणता नाव, त्याचा अर्थ काय आणि त्याच्याकडे काय मागणी केली पाहिजे, त्याची आकृती कशी आहे. मधुसूदन आहे. त्यानंतर त्रिविक्रम. त्रिविक्रमाचं आकृती आहे गदा, चक्र, शंख, पद्म. गदा, चक्र, शंख, पद्म. त्याला त्रिविक्रम असं नाव आलं. वामनावतार मध्ये बलिचक्रवर्तीपासून 3 पादाने भूमी मागितली. त्यानंतर त्रिविक्रम 3 पादाने, एका पादाने ऊर्ध्व सगळे लोक, घोरलोक, भूलोक, घोरलोक, स्वरलोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक. दुसऱ्या पादाने अतळ, वितळ, सुतळ, तुतळ, तलातळ, रसातळ, महातळ, पाताळ. आणि तिसऱ्या पायाने बलिचक्रवर्तीला सुतळ लोकाला पाठवणे. अथवा वेदान, कालान, गुणान, लोकान, देव, मानुष, दानवान, चेतना, चेतनान, मिश्रान, 3 पादा विचक्रमे. हे सर्वत्र व्याप्त आहे. कुठे कुठे व्याप्त आहे? 3 वेदामध्ये व्याप्त आहे. ऋग, यजुः, साम. मूलतः वेद 3 समूहांमध्ये होते. वेदव्यास विभाग करताना 4था विभाग त्यांनी अथर्ववेद केला. 3 कालामध्ये तो व्याप्त आहे. वर्तमान, भूत, भविष्यत, वर्तमान. 3 गुणामध्ये व्याप्त आहे. सत्व, रज, तम. 3 लोकामध्ये व्याप्त आहे. ऊर्ध्वलोक, भूलोक, अधोलोक. तीन स्वभावाचे त्रिविध जीवामध्ये तो व्याप्त आहे. सात्विक जीव, राजस जीव, तामस जीव. लिखने की कोशिश करो, नहीं होता मत बैठो. जीवामध्ये सुद्धा चेतन, अचेतन, मिश्र असे 3 द्रव्य आहेत. चेतन द्रव्य, अचेतन द्रव्य, मिश्र द्रव्य. या सर्वांमध्ये जो व्याप्त आहे त्याला त्रिविक्रम असं म्हटलं जातं. आणि शुक्ल पक्षामध्ये उजवा भुजावरती, हातावरती शुक्ल पक्षामध्ये उजवा, त्याला भुज म्हणतात ना, उजव्या दंडाला नाव लावताना हा नाव घ्यायचं आहे. अलंबुसा नावाची नाडी, त्या नाडीचा हा नियामक आहे. आणि त्या त्रिविक्रमाला
सगळे पाप दूर करा आणि यमाचं दर्शन न व्हावेत असे अनुग्रह करा. यमदूत नाही, देवदूत येऊन आम्हाला घेऊन जातात. पाप नसेल तर पुण्य, फक्त पुण्य असेल तर तो देवदूत येऊन, भगवंत विष्णुदूत येऊन आम्हाला घेऊन जातात. आता उरलेले नावाचे विवरण उद्याच्या दिवशी आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. अर्थात हे सर्व रोज अनुसंधान करू शकत नाही, पण माहीत असला पाहिजे, डायरीमध्ये लिहून ठेवला पाहिजे. रोज 1, 2, 1, 2, 3, 4 जसं जसं जमेल तसं अनुसंधान केलं तर हा संध्यावंदन एक नाटक होत नाही. संध्यावंदन फक्त एक मेकॅनिक व्यवहार होत नाही. तो संध्यावंदन हा परिपूर्ण माणसाचे आध्यात्मिक चिंतन होऊ शकतो. या विधानाने आम्ही जेव्हा हा चिंतन करतो, उरलेले विषय उरलेला उद्या आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू. इति अद्य कथा प्रसक्ती. श्रीकृष्णार्पणम्.